नमस्कार मित्रांनो, रायगडला अजून पोचलेलो नाही आहोत आम्ही. महड झाला, महडचा गणपती झाला, त्यानंतर पालीचा बल्लाळेश्वर गणपती झाला आणि आता आम्ही रायगडच्या रूटवरती आहोत. मध्यंतरीचे भरपूर सारे व्हिडिओज काढायचे होते, परंतु सगळे पॉसिबल नाही झाले कारण पाऊस भरपूर होता. आता थोडासा पाऊस गेल्यामुळे थोडे काही व्हिडिओज करू शकलो आहे आणि छान वाटते. खरं तर खूप मस्त वाटतं. तुम्ही जर व्ह्यूज बघितला तर तुम्हाला खूप आवडेल. मी तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू काय आहे. हा बघा. आणि आपली गाडी इथे आहे. ओके. आणि गीतांजली इथे आहे. हाय गीतांजली. रायगड जिल्हा हा तसा हिरवाईने नटलेला आहे. येथील रस्ते आणि आजूबाजूने दिसणारा विस्तीर्ण निसर्ग पाहिला की मन मात्र सुफा एवढं भरून येतं. जन्माला यावं आणि एकदा तरी रायगड किल्ला पाहावा असं बरेच अनुभवी आणि जुनी जाणती बुजुर्ग लोक सांगतात. खरं तर आजचा प्रवास हा त्याच स्वप्नाला गवसणी घालण्याचा प्रवास आहे. वेडीवाकडे वळण असलेला रस्ता, रस्त्याने दुर्मिळ वनस्पतींचा दुतर्फा असलेला तांडा, अंगावर पडणारा रोमांचक पाऊस आणि डोंगरांवर पसरलेला पांढरा मऊ कापसासारखा ढगांचा तुकडा, डोंगरातून जमिनीकडे धावणारे फेसाळणारे धबधबे, हे मनमोहक दृश्य पाहिलं की मनाची अंतरंगातील कवाडे खुली होत जातात. हा सबंध परिसर पाहिल्यानंतर मला नादो महानोर या महान आणि मोठ्या कवींची या नभाने या भुईला दान द्यावे ही कविता आठवते. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. या नभाने या भुईला दान द्यावे. बाईकवरून प्रवास करत आम्ही हिरकणीवाडी या गावात पोहोचलो आणि रात्री मुक्काम करून आज सकाळी 9 वाजता रायगड चढायला सुरुवात केली. धुक्यात हरवून गेलेला रायगड आणि पावसाने चिपचिपलेल्या पायऱ्या पाहिल्या की अंगात मात्र थंडावा भरत होता. पाऊस तुफान चालू होता आणि वारासुद्धा जोराचा वाहू लागला होता. तरीही दुर्गप्रेमी नेटाने वसा घेतल्यासारखे पायी चालत जात होते. आम्ही देखील तोच पर्याय निवडला. तुफान वारा, तुफान पाऊस. खाली दिसणारी खोल दरी धुक्याने झाकून घेतली होती. मुळात रायगडवर यायला तसे 2 मार्ग आहेत. एक तर तुम्ही पायी चालत रायगडवर जाऊ शकता किंवा दुसरा मार्ग म्हणजे रोपवेच्या मार्गाने. रायगडावर जाताना पावसाळ्यामध्ये तुम्हाला असे अनेक फेसाळते धबधबे नक्कीच पाहायला मिळतील. हिरोजी इंदुलकरांनी केलेली ही रायगडाची निर्मिती ही खरं तर अद्भुत आहे. एकदा महाराजांना बोलताना ते म्हणाले होते की महाराज, गडावरती येऊ शकतो तो फक्त वारा आणि खाली जाऊ शकतं ते पाणी, आणि याच सगळ्याची अनुभूती तुम्हाला या रायगडावर पाहायला मिळते. मी तर आजच्या अनुभवातून तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो. तुम्हाला रायगड पाहायचं आहे ना, तर तुम्ही रायगड 2 वेळा पहा. एक तर पावसाळ्यात आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यात. कारण दोन्ही ऋतूंमध्ये हा रायगड वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कसा सामोरा जातो हे तुम्हाला बघायला मिळेल. हे सगळे धबधबे पाहून गडावर जाणारे पर्यटक खूप आनंदी होत होते. या सर्वांनी इथे भरभरून फोटोज काढले आणि पाण्यात धम्माल मस्ती देखील केली. आता या सर्वांना पाहून आम्हाला देखील सेल्फी काढण्याचा मोह अनावर झाला.
इतिहास अभ्यासक, चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी, शाहीर, दुर्गप्रेमी इत्यादी सगळ्यांनाच किल्ले रायगडने खरं तर भुरळ घातलेले. हेच आपल्या शब्दातून व्यक्त करताना ज्येष्ठ कवी वसंत बापट माझा सह्यकडा या कवितेतून म्हणतात की भव्य हिमालय तुमचा आमुचा, केवळ माझा सह्यकडा, गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. रायगड किल्ल्याला पूर्वी अनेक नावांनी ओळखलं जायचं. त्यामध्ये तनस, रासविटा, नंदादीप, रायरी अशी अनेक नावे होती. आता आपण महादरवाजातून आत प्रवेश करणार आहोत. या महादरवाजालाच लागून 2 बुरुज उभे आहेत. त्यांची नावे जय आणि विजय असे आहेत. हिंदू पुराणानुसार जय आणि विजय हे श्रीहरी विष्णूचे द्वारपाल आहेत. या दरवाजाचं बांधकाम गोमुख पद्धतीमध्ये करण्यात आलेलं आहे. रायगडावर आजही राजसदर, खासाराजांचा वाडा, नगारखाना, राणी वसा, खलबतखाना, मनोऱ्याचे स्तंभ, सरदारांची निवासस्थाने, बाजारपेठ, गंगासागर तलाव, हत्तीसागर तलाव, शिरकाई देवीचं मंदिर, जगदीश्वराचं मंदिर, टकमक टोक, हिरकणी बुरुज, भवानीकडा, जय विजय बुरुज असे अनेक गोष्टी तुम्हाला गडावरती पाहायला मिळतात. मराठी कवी विशाल पवार स्वागत करतोय रायगडावर. आम्ही अशा परिस्थितीमध्ये आलेलो आहोत पावसामध्ये की तुम्हाला काय सांगावं. खूप पावसाळा म्हणजे खूप पाऊस भयानक, आणि तरी देखील आम्ही रायगडवरून चालतोय. अजूनही काय पूर्ण नाही पाहू शकलो, पण आता हळूहळू आम्ही एक्सप्लोर करू. बघा ना तुम्ही, वारं कसं आहे, भन्नाट वारं आहे, भन्नाट. आणि आय होप काय सगळं नाही पाहायला मिळणार, पण तरी पण आपला प्रवास करत राहू. मजा आली पाहिजे ना, शेवटी काय आयुष्य एकदाच आहे. माझा शेवटचा वाक्य बाय. गडावरती जाताना सुरुवातीलाच दिसल्या त्या पंचधातूंनी बनलेल्या तोफा. पर्यटकांसाठी गडावरील असणारे छोटे मोठे धबधबे म्हणजे एक धमाल मज्जाच होती, आणि ती सर्वत्र अनुभव घेण्याचा क्षण मला पाहता आला. गडावर जाताना अनेक पायऱ्या चढून पोटऱ्यांमध्ये गोळे आल्याची जाणीव क्षणभर का होईना, परंतु पट्टीच्या किल्ले चढणाऱ्या सराईत्याला सुद्धा जाणवेल हे मात्र नक्की. यानंतर रोज गडावर मक्याची कणसे विक्रीसाठी घेऊन येणारी ताई समोर डोक्यावर टाकी घेऊन चालू लागली, आणि तिच्या अनोख्या तिरक्या शैलीची पद्धत आम्हाला खूपच आवडली. थोडा का होईना, परंतु पायांना आराम जाणवू लागला होता. यानंतर धुक्यात बुडून गेलेला हत्ती तलाव पाहताना क्षणभर असं वाटून राहिलं का तलावातील पाण्यातून वाफ वरती येऊ लागले की काय. रायगड म्हणजे या मराठी मातीचा, इथल्या स्वाभिमानी वृत्तीचा, योद्ध्यांच्या पराक्रमाचा चालता बोलता इतिहासच. रायगड म्हणजे स्वराज्य आणि स्वातंत्र्य याची पावलोपावली जाणीव आणि ओळख करून देणारे हिंदवी साम्राज्याचे सिंहासन म्हणजेच रायगड. इथून पुढे काही अंतरावर थोडंसं चालत गेल्यानंतर आपल्याला शिरकाई देवीचे मंदिर पाहायला मिळते. शिरकाई देवी ही गडावरील मुख्य देवता. शिर्के 5व्या शतकापासून रायगडांचे स्वामी होते, ज्याची आठवण देणारी गडस्वामिनी शिरकाई देवी हिचे मंदिर गडावर आहे. शिरकाई देवीला नमस्कार घालून आम्ही निघालो होळीच्या माळावर, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आपणास पाहायला मिळतो. इथे अनेक पर्यटक किंवा भाविक जाऊन महाराजांचे दर्शन घेत होते. याच वेळेत प्रचंड पाऊस आणि सोसाट्याचा वारा चालू झाल्याने चांगले व्हिडिओज काढता आले नाहीत इतकी मात्र खंत होती. महाराजांचा रायगड पाहायला खूप लांबून लोक येतात, तेही आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत येतात. हे पाहून मात्र मनामध्ये एक अभिमानाची झलकच निर्माण झाली. सिंहासनासमोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की माणूस किल्ल्यावरील सर्वात अधिक उंचीवर पोहोचतो. या ठिकाणी पर्यटकांच्या महाराजांसमोर श्रद्धेने आणि आस्थेने झुकलेल्या माना पाहिल्या की मनात महाराजांचे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. यानंतर
मंदिराच्या पूर्व दरवाजापासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच खरं तर महाराजांची समाधी। इथेच थोडं पुढे तुम्हाला वाघ्या कुत्र्याची देखील समाधी पाहायला मिळेल। वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेही संदर्भ नसला तरी देखील ती समाधी आपल्याला इथे पाहायला मिळते। हे समोर दिसणारे आहे ते भगवान शंकराचे जगदीश्वर मंदिर। यानंतर पावसाने इतक्या प्रचंड प्रमाणात झोडपायला सुरुवात केली की त्यामुळे पुढील व्हिडिओज काढता नाही आले, परंतु पुढच्या वेळेस जाईन तेव्हा नक्कीच तुम्हाला चांगले व्हिडिओज पाहायला मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो। गडावरून खाली येत असताना पाण्याचे लोटच्या लोट गडावरून खाली धावत होते आणि हे पाहत असताना थोडीशी का होईना गडावरून धुक्याची चादर हटली गेल्यामुळे आम्हाला सुंदर निसर्गाचा अनुभव घेता आला।